कैलास गोरंट्याल यांच्या प्रवेशाबाबत राजकीय विश्लेषकांच्या चर्चांना उधाण. जालना शहरात काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल हे भाजप नेत्यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. जालना शहराच्या राजकारणात माहोल तापलेला आहे. कैलास गोरंट्याल यांचे भाजपात प्रवेश आणि त्यानंतरच्या परिणामांची वाट पाहतानाच राजकीय चर्चांचा बाजार अजूनच तापत चालला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे वेगवेगळ्या चर्चा ऐकण्यास मिळत आहेत. गोरंट्याल यांचे भाजपातील राजकीय भविष्य कसे राहील, तसेच काँग्रेस पक्षाला किती नुकसान होईल, आगामी महानगरपालिका निवडणुकीत किती प्रभाव पडेल, महानगरपालिकेत कोणाची सत्ता येईल, महायुती होईल का? शहरातील राजकीय विश्लेषकांच्या मते गोरंट्याल यांच्या भाजपात प्रवेशामुळे जालना शहरातील भाजपाची ताकद वाढणार आहे. गोरंट्याल यांच्यावर लक्ष ठेवलेल्या भाजपाने त्यांच्या सरतेशेवटीच्या भूमिकेमुळे नवे राजकीय समीकरण तयार केले आहे. या सर्व परिस्थितीवर ज्येष्ठ पत्रकारांची मत जालना रिपोर्टरच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा प्रवेश जवळपास भाजपमध्ये निश्चित आहे. तर त्यांचं भविष्यातलं राजकारण तुम्ही कसं बघता आणि काँग्रेसवर त्याचा किती परिणाम होईल? भविष्यातल्या राजकारणाबद्दल तर नंतर बोलूया, पण कुठल्याही पक्षातून कुठलाही व्यक्ती गेला, तो आमदार असेल किंवा खासदार असेल किंवा कुठल्याही पदाचा असेल, आणि खास करून काँग्रेससारख्या पक्ष किंवा भाजपसारखे जे मोठे पक्ष आहे राष्ट्रीय लेवलचे, यांना काही फरक पडत नाही. आज एकीला उद्या येत असतो. पण यांच्या भविष्यात काँग्रेसची जी वोटर आहे किंवा जो सेक्युलरिझम आहे, हिंदू मुस्लिम किंवा ठराविक एक वर्ग काँग्रेसचा आहे, तो कोणीही त्या पक्षात गेलं तरी त्यालाच मतदान करतात. जसं भाजपचं आहे तसं त्याप्रमाणे काँग्रेसचे पण एक ठराविक मतदार आहेत आणि त्या मतदानाच्या भरोशा जातात. आज जरी आमदार साहेब जरी सांगत असतील की 75,000 वोटिंग त्यांना जी पडली ती काँग्रेसची नसून त्यांची आहे. तर माझा तर चालला आहे, मग तसं जर असेल तर त्यांनी खरं तर अपक्ष उभं राहून दाखवा आणि 75,000 वोटिंग काढून दाखवा आपल्या मतदानामध्ये. आणि भाजपमध्ये गेल्यानंतर फरक हा पडेल त्यांच्या पक्षाचा. भाजपमध्ये आणखी एक गट वाढेल. भाजपमध्ये एक लोणीकर गट आहे, दानवे गट, मग दानवेचा तिसरा गट आहे. आता नारायण कुचेंचा जिल्हाध्यक्ष म्हणून एक गट तयार होतो आणि चौथा पाचवा गट गोरंट्यालसाहेबांनंतर आणखी एक गट होईल. त्यामुळे भविष्यात भाजप हा जो पक्ष आहे त्याच्यामध्ये काँग्रेसपेक्षा तिथं शिस्त पालन आणि डिसिप्लिन बरेच नियम अटी लागू आहेत. तिथं मनाप्रमाणे वागता येत नाही. ते जर मनाप्रमाणे वागायचं झालं तर काय होतं हे आतापर्यंतचे अनुभव आपल्याला बाकीच्या जिल्ह्यातून बघायला भेटलेले. त्यामुळे ते त्या पक्षात गेले तरी कितपत तक धरू शकतील आणि कितपत त्यांचा तिचा निभाव लागेल. या गटबाईच्या राजकारणात भाजपाचेही काय हाल होतील भविष्यात हे सांगणं थोडं अवघडच असं मला वाटतं. शहरातून म्हणण्यापेक्षा जालना विधानसभा मतदारसंघातून या निमित्ताने त्यांच्या जर भाजपमध्ये जाणार आहेत तर काँग्रेस संपली असं म्हणायला बऱ्यापैकी वाव आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांना भारतीय जनता पक्षात जाण्याचा दुसरा पर्याय शिल्लक नाही. आगामी महापालिका निवडणुका बाकीच्या निवडणुका विचारात घेता त्यांना भाजपमध्ये जाण्याशिवाय यासाठी पर्याय नाही की भाजपमध्ये त्यांच्यासारख्या नेत्याची गरज आहे. आता ते दोन्ही परस्परांना पूरक म्हणायला पाहिजे. कारण भारतीय जनता पक्षात दिग्गज नेते एकापेक्षा दिग्गज नेते असून जालना शहरात आणि जालना महापालिकेच्या कार्यक्षेत्रात भारतीय जनता पक्षाला असं ठोस असं काही उभं करता आलेलं नाही. आणि आयारामांची संख्या गेल्या 5-7 वर्षात बरीच वाढली असली तरी त्यामुळे पक्ष वाढला असं म्हणता येणार नाही. मूळ पक्षातले लोक तेवढेसे काही समाधानी नाहीत आणि भाजपला एखादी सत्ता महापालिकेत मिळेल अशी कुठलीही सुतराम शक्यता या नजीकच्या काळात नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षासाठी गोरंट्याल यांचा प्रवेश तसा सोयीचा मानला जातो आणि गोरंट्याल यांनाही काहीतरी आधार हवा होता म्हणून त्या दृष्टीने त्यांचं भाजपमध्ये जाणं समर्थनीय म्हणायला हवं. आणि त्यामुळे गोरंट्याल यांची ताकद वाढेल की नाही हे नाही सांगता येणार, पण त्यांच्या अपेक्षा मात्र महापालिकेच्या दृष्टीने वाढतील हे निश्चित. आणि त्याच तुलनेत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाच्या अपेक्षा महापालिकेच्या दृष्टीने वाढायला हरकत नसेल. चर्चा सध्या राजकीय असून माजी आमदार कैलास गोरंट्याल भाजपच्या वाटेवर आहे अशी एक चर्चा आहे. तर या चर्चेबद्दल माझी प्रतिक्रिया एवढीच असेल की त्यांनी जर भाजपमध्ये प्रवेश केला तरी त्यांची राजकीय आत्महत्या असेल आणि भाजपला यांना भाजपचा फायदा होण्याच्या पेक्षा भाजपला यांचा सर्वाधिक फायदा आहे. कारण भाजपकडे गल्ली गल्लीमध्ये नेते आहेत परंतु कार्यकर्ते नाहीत. तर या विरुद्ध काँग्रेसकडे म्हणजे गोरंट्यालकडे यांची वैयक्तिक ताकद आहे
आणि त्यांच्याकडे नेते कमी आणि कार्यकर्ते जास्त आहेत. तळागाळातले कार्यकर्ते त्यांच्याकडे आहेत. भाजप केवळ या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांना गळ टाकत आहे आणि ते त्या गळाला भुलत आहेत असे मला तरी वाटते. राहिला दुसरा प्रश्न की त्यांचे जे कट्टर विरोधक आहेत शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांचा विरोध हा 100% मावळला जाईल. कारण उद्या युतीमध्ये असल्यामुळे हे दोघे एका स्टेजवर येतील. दोघांना एकमेकाची स्तुती करावी लागेल. दोघे एकमेकांसाठी किती चांगले आहेत हे सांगावं लागेल. आणि आजपर्यंत जे विरोधक म्हणून एकमेकासमोर उभा टाकले, आरोप केले, प्रत्यारोप केले, याचे उत्तर जनता नक्कीच विचारेल. आणि याचा फायदा गोरंट्यालला होण्याच्या ऐवजी गोरंट्याल यांचं वैयक्तिक खूप नुकसान होईल. भाजप ही ऑलरेडी भरलेली बस आहे. त्याच्यामध्ये ज्यांना ज्यांना त्यांनी प्रवेश दिले ते आज शुद्ध मराठी भाषेत सांगायचं तर थप्पीला लागले असं म्हणता येईल. त्यांनी काही माजी आमदार गळायला लावले जिल्ह्यातलेच आपल्या. त्यांची काय आज अवस्था आहे, यांची काय अवस्था होईल उद्या, आणि यांच्या कार्यकर्त्यांची काय अवस्था होईल हे याचे त्यांनी भान ठेवावे. आणि मुळात गोरंट्याल म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे गोरंट्याल असं इथले गणित आहे. परंतु गेल्या 2014 आणि 19च्या जर निवडणुका बघितल्या, 14 मध्ये स्वतंत्र भारतीय जनता पार्टी लढली तेव्हा भारतीय जनता पार्टीला काही जनाधार नव्हता. केवळ 10 ते 12 हजार मतदान हे भारतीय जनता पार्टीचे आहेत. जिल्ह्यामध्ये कुठले इलेक्शन होऊ द्या तर जालना हा त्याला अपवाद आहे. केवळ 10 ते 12 हजार मतदान आहे. याचा अर्थ मी असं सांगतोय की नेहमी जालना नगरपालिका असो, महानगरपालिका असो, या निवडणुका ही कोणाच्या ना कोणाच्या कुबड्या घेऊन भारतीय जनता पार्टी लढलेली आहे. आणि तिथल्या छोट्या छोट्या मतांचं रूपांतर त्यांनी आपल्या मतपेटीत करून घेतलेलं आहे. तसंच गोरंट्याल यांचं होईल. यांच्या वाट्याला केवळ 5 ते 10 सीटं येतील. जेव्हा की गोरंट्याल काँग्रेसमध्ये जर असते तर आजची परिस्थिती अशी की 12 ते 25 त्यांचे नगरसेवक निवडून येतील अशी आजची शक्यता आहे. उद्या ही संख्या गोरंट्याल समर्थकांची 5 ते 6 वर येईल केवळ. आणि या 6 तिकिटांसाठी देखील यांना भोकरदनला चक्रा माराव्या लागतील, कधी बदनापूरला चक्रा माराव्या लागतील, तर कधी संभाजीनगरला, तर कधी परतूरला चक्रा माराव्या लागतील. यामुळे कार्यकर्त्यांचं अतोनात नुकसान होईल. याचं त्यांनी भान ठेवावं. गुज़िश्ता 2 दिन पहले कैलाश गोरंट्याल का यूट्यूब चैनल और बहुत सारे प्रचार माध्यम पर एक शेर के माध्यम से जो उन्होंने बात कही है और जिससे पता चलता है कि वो बीजेपी में प्रवेश कर रहे हैं. उन्होंने कहा था कि आईना बनने का हर्जाना भरना है मुझे और कब का टूट चुका था अब बिखरना है मुझे, और मुझे बता दे है सादा दिली ये इम्तिहान कब तक देना है मुझे. इस बात से उन्होंने इशारा दे दिया कि वो बीजेपी में प्रवेश कर रहे हैं. और जालना शहर में बहुत सारी चीजें जो सामने आ रही है कि कैलाश सेठ के जाने से कांग्रेस का क्या होगा, या और अभी सामने महानगर पालिका के इलेक्शन है. लेकिन इसके पहले भी ऐसा कई मरतबा हुआ है कि बहुत सारे लोग कांग्रेस पार्टी छोड़कर गए, और जो पार्टी छोड़कर गए बीजेपी के अंदर उनके हाल क्या हुए हम पूरे जिले के अंदर देख रहे हैं. कांग्रेस के नहीं बल्कि जो राष्ट्रवादी छोड़कर गए या कांग्रेस छोड़कर गए या शिवसेना छोड़कर गए, बीजेपी ने वो जिला के नेताओं का क्या हाल करी वो हमको मालूम है. और अब अगर कैलाश सेठ भी कांग्रेस छोड़कर जाते हैं तो इसमें ना तो कांग्रेस का नुकसान है और न ही जालना की जनता का, बल्कि इसमें नुकसान सिर्फ और सिर्फ कैलाश सेठ का है. और महानगर पालिका के इलेक्शन पे भी जो है तो कोई असर पड़ने वाला नहीं है, क्योंकि जालना में कांग्रेस में जब तक कैलाश सेठ थे, कांग्रेस कैलाश सेठ से पहचानी जाती थी और कैलाश सेठ कांग्रेस से पहचाने जाते थे. इसलिए लोग उनको रिस्पेक्ट देते थे और उनके नेतृत्व में चलते थे. लेकिन अब जब वो कांग्रेस में नहीं रहेंगे तो जाहिर सी बात है कि उनसे पार्टी को कोई फर्क नहीं पड़ना है. और क्योंकि हम पत्रकार हैं, पत्रकार के तौर पर हमारा एक विश्लेषण रहता है, इससे पार्टी के ऊपर भी नहीं पड़ेगा और इलेक्शन पे भी कोई असर नहीं पड़ेगा. बल्कि बीजेपी में जाने के बाद जिले के बहुत सारे नेताओं का हमने हाल देखे हुए, ना घर के ना घाट के वाली बात है. कैलाश सेठ का भी जो है तो उसी लाइन में नंबर आ जाएगा कि अब ये भी जो है तो ना कांग्रेस के रहेंगे ना बीजेपी के रहेंगे. बीजेपी में हमको मालूम है जो बीजेपी का जिला नेतृत्व है वो कभी भी दूसरे जो नई पार्टी से जो लोग प्रवेश करते हैं उनको कभी भी वो मकाम नहीं मिलता है जो उनकी पहले की पार्टी में उनको हासिल रहता है. कि महानगर पालिका के इलेक्शन में भी कैलाश सेठ की इमेज सिर्फ डाउन होना है, इससे ज्यादा कुछ नहीं होना है. कि पहुंची वहीं पे खाक जहाँ का खमीर था.
यानी कि जहां से कैलाश से आए थे वहीं पर चले गए, इसमें कोई अफसोस की बात नहीं है।